नमस्कार दर्शक, मराठी महाराष्ट्रामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. मी संग्राम. मेल्लिया हायस्कूल प्रकरण गेल्या 15 दिवसांपासून हे प्रकरण सुरू आहे आणि उघडकीस आलेलं 15 दिवसांपासून आहे. मात्र गेल्या 10 वर्षांपासून हे प्रकरण शाळेमध्ये सुरू होतं. या संदर्भामधले सगळे रिपोर्ट्स मराठी महाराष्ट्रानं दाखवलेले आहेत आणि तेही अचूक दाखवलेले आहेत. सुरुवातीपासून मराठी महाराष्ट्राचा मुद्दा हा आहे की संस्थेमध्ये जे काही काळे काम केले गेलेत त्यांना कुठल्याही प्रकारची सूट देता कामा नये. ज्यांनी काळे धंदे केले आणि त्या काळे धंदे करणाऱ्यांना ज्यांनी पाठीशी घातलं त्यांनाही सूट देण्याचं काहीही कारण नाही. आमचा मूळ उद्देश आहे मराठी महाराष्ट्र समूहाचा की संस्था टिकली पाहिजे. त्या संस्थेला उभा करण्यासाठी वृद्ध लोकांनी फुकट काम केलेलं आहे. गेल्या 60 वर्षांपासून मोठ्या ताकदीनं घाम गाळून ती संस्था उभा केलेली आहे आणि धुळीत मिसळायला काहीही वेळ लागणार नाही याची जाणीव आम्हाला आहे. मात्र अनेक वेळा या संस्थेमध्ये काही काळे बाजार घडलेले ते दडपण्याचा प्रयत्न केला. त्यामध्ये काही लोकप्रतिनिधी सुद्धा इन्व्हॉल्व आहेत आणि त्यांनी जाणीवपूर्वक ह्या गोष्टी टाळायला हव्या होत्या. मात्र निर्लज्जपणासारखं काळे बाजार करणाऱ्या लोकांच्या पाठीमागे राहणारे पुढारी आजही पुढे येत आहेत. ज्या शाळेमधून शिकून लोक मोठमोठाले अधिकारी झाले त्या शाळेला नेस्तनाबूत करण्यासाठीची प्रक्रिया त्या काळे धंदे करणाऱ्या लोकांनी केलेली आहे आणि त्यांना पाठीशी घातणारे लोकसुद्धा तितकेच जबाबदार आहेत. म्हणजे या सगळ्या गोष्टी मी गेल्या अनेक दिवसांपासून सांगतोय. संस्था बुडावी असा माझा मुळीच हेतू नाही आहे. संस्थेमध्ये ज्या काही गोष्टी घडल्यात त्या सगळ्या गोष्टी चुकीच्या आहेत हे मी सुरुवातीपासून सांगत आलेलो आहे आणि त्या सगळ्या गोष्टी होत असताना मला याचा फार मोठा त्रास झालेला आहे कारण मी गैरमुसलमान आहे. पण याच्याही पेक्षा मी पहिल्यांदा माणूस आहे. मग जातींची विभागणी झालेली आहे आणि त्याच्यानंतर धर्मांची. त्यामुळे मी पहिल्यांदा माणूस आहे आणि माझं कर्तव्य आहे की मी माणुसकी दाखवली पाहिजे. मग तो कुठल्याही जाती धर्माचा विषय असू द्यात. मला कुठल्याही एखाद्या व्यक्तीला टार्गेट या ठिकाणी करायचं नाही आहे. मात्र जो व्यक्ती गुन्हेगार आहे त्याला कुठल्याही प्रकारचा जाती धर्माचा रंग अजिबात देऊ नयेत. म्हणजे मी एखादं काम करतोय म्हणून त्याला कुठेतरी एखाद्या समाजाला टार्गेट केलं जातंय असं अजिबात म्हणू नका. मी अनेक वारंवार विनंती केलेली आहे आणि मला यावर आता जास्त काही वेळ घ्यायचा नाही आहे. मूळ मुद्द्यावर येतोय. संस्थेमध्ये ज्या काही गोष्टी घडल्यात या सगळ्या गोष्टींचा मी संशय व्यक्त केला होता की संस्थेमधून काही काळे बाजार झालेले आहेत. त्याचे काही धागे दोरे आहेत आणि ते व्हिडिओचं काय होत होतं, पॉर्न साईटवर व्हिडिओ जात होते का, काय नेमक्या गोष्टी होत्या, या सगळ्या गोष्टीचा मी छडा लावत होतो. काही माहिती मिळवत होतो आणि ती माहिती मिळाल्यानंतर मी आज हा रिपोर्ट बनवतोय. मला संस्थेच्या लोकांना बॉडीवर असणाऱ्या, मी त्या सगळ्या लोकांची त्या दिवशी नावं घेतलेली आहेत आणि बॉडीवर असणाऱ्या लोकांना मी सगळ्यांना आवाहन करतोय आणि जे कोणी सौदी अरेबियामध्ये लोक असतील त्या लोकांना सुद्धा या ठिकाणाहून आवाहन करतोय. त्याचबरोबर जिल्हा प्रशासनाला बीडच्या सुद्धा मी आवाहन करतोय, त्यांनी वेळीच दखल घेतली पाहिजे. जी संस्था आहे त्या संस्थेवर तात्काळ सगळे बॉडीवरचे लोक हटवून प्रशासक नेमला जावा अशा प्रकारचं आवाहन मी मराठी महाराष्ट्राच्या या विचारमंचावरून करतोय. आणि जर तसं झालं नाही तर येणाऱ्या काळामध्ये फार मोठा भूकंप त्या संस्थेमधून बाहेर येऊ शकतो आणि त्याला जबाबदार संस्थेची बॉडी, संस्थेचे सेक्रेटरी, संस्था चालक, जिल्हा प्रशासन, पोलीस प्रशासन, लोकप्रतिनिधी आणि जबाबदार नागरिक राहतील. मी राहणार नाही. पुन्हा म्हणू नका की तुम्ही असं कसं काय केलं, कारण येणाऱ्या काळामध्ये संस्था बुडू नये हा माझा पहिल्यांदाचा मुद्दा आहे. आजही आम्ही पाहतो शाळेमध्ये विद्यार्थी येत नाहीयेत. याची जाणीव फक्त त्या पालकांना आहे, बाकी संस्थेच्या सेक्रेटरीला काहीही घाम फुटत नाहीये. 4-5 लोकांना निलंबित केल्यानं संस्थेची सगळी घाण साफ झाली असं अजिबात नाहीये. आणि याच्या उलट अशी चर्चा बीडमध्ये आम्हाला ऐकायला मिळाली की ते 5 लोक जे काही सस्पेंड केलेले आहेत, 2 तर सोयीच्या निवृत्ती दिलेली, त्यांचं काय नंतर होईल. मात्र जे काही दुसरे 3-4 लोक आहेत त्यांना सांगितलं गेलंय की तुम्हाला सध्याची ही नोटीस आहे, सध्या तुम्हाला सस्पेंड केलंय, तुमची पगार तुम्हाला मिळेल, तुम्हाला पुन्हा 5-6 महिन्यांनी कामावर घेतलं जाईल, अशा प्रकारचं आश्वासन देऊन त्यांना शांत केल्याचं बोललं जातं. तशी जोरदार चर्चा आहे. इतक्या लाजिरवाण्या गोष्टी संस्थेमध्ये घडत आहेत. काय नेमकं लपवायचं आहे? मी गेल्या अनेक दिवसांपासून या सगळ्या गोष्टी सांगतोय. संस्थेची इच्छा नेमकी काय होती?
काय त्यांना करायचं होतं, संस्थेमध्ये काय उघाई केली जात होती का, लोकप्रतिनिधींनी का हे सगळ्या गोष्टी थांबवल्यात, का पडदा टाकण्याचा प्रयत्न केलाय, या सगळ्या गोष्टींचं उत्तर मला मिळालं आहे. आणि ते उत्तर सांगावं की नाही सांगावं असा माझ्या मनामध्ये संभ्रम आहे. मात्र ते उत्तर सांगितल्यानंतर, ते सगळे प्रकार सांगितल्यानंतर संस्थेची फार मोठी बदनामी होणार आहे आणि त्यानंतर संस्थेचं फार मोठं नुकसान सुद्धा होणार आहे. आणि ते नुकसान होऊ नये यासाठी तात्काळ बॉडीवर प्रशासक लावावा अशी माझी विनंती आहे. या प्रकरणामध्ये मी गेल्या अनेक दिवसांपासून टिकून आहे आणि सर्व माहिती सखोल चौकशी, पाहणी, पडताळणी करून अनेक मुद्दे पुढे आणलेले आहेत. काही गोष्टी मला या ठिकाणी निदर्शनास आलेल्या आहेत आणि त्या गोष्टी माझ्यासारखाच तपास करून किंवा माहिती मिळून जर प्रशासनानं अवगत केल्या तर त्यांच्याही लक्षात येईल की याच्यावर काय केलं पाहिजे आणि त्यांनी हा तपास सुद्धा करावा असं मला वाटतं. पोलिसांनी सुमोटो ॲक्शन घेतली पाहिजे, मात्र ती घेतली गेलेली नाही आहे. काय नेमक्या सगळ्या गोष्टी आहेत येणाऱ्या काळामध्ये कळतील. मराठी महाराष्ट्रात एकमेव मुद्दा आहे, मीडिया कॉलेज टिकलं पाहिजे, संस्था टिकली पाहिजे, शाळा टिकल्या पाहिजेत. ज्या जुन्या लोकांनी शाळा उभा केलेली आहे ती शाळा टिकणं गरजेचं आहे आणि तसं जर करायचं असेल तर संस्थेची बॉडी बरखास्त करणं गरजेचं आहे. आणि तसं जर नाही झालं तर मला वाटतं संस्था बुडाल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळे संस्थेची बॉडी बरखास्त होऊन प्रशासक नेमणं आणि नंतर नव्यानं कुठल्या तरी प्रकारची बॉडी स्वच्छ आणि निर्मळ ट्रान्सपरंट बॉडी त्या ठिकाणी उभी केली पाहिजे, अशा प्रकारची आमची मागणी आहे. आणि जर तसं झालं नाही तर येणाऱ्या काळामध्ये मराठी महाराष्ट्राकडे जी धक्कादायक माहिती ती मला मजबुरीनं नाईलाजानं पुढे आणावी लागेल आणि त्यानंतर जी काही परिस्थिती उद्भवेल ना त्याच्यासाठी संस्था चालक, बॉडीवरची लोक, पोलीस प्रशासन जबाबदार राहील. मी असं या ठिकाणी सांगतो. म्हणजे ही धमकी समजू नका किंवा ही ब्लॅकमेलिंग समजू नका. मला ज्या गोष्टी दाखवायच्या नाही आहेत त्याचे कारण अनेक आहेत आणि ते जर मी दाखवलं तर अनेक लोकांचे संसार उद्ध्वस्त होऊ शकतात, काही लोक जीवन संपवू शकतात. आणि जर तसं जर झालं तर त्याला जबाबदार तुम्ही राहणार नाहीत, मात्र ते माझ्या स्वभावाला पटणार नाही आहे. या सगळ्या गोष्टी संस्था चालक, बॉडीवरच्या लोकांनी जाणीवपूर्वक लक्षात घेतल्या पाहिजेत आणि जर तसं झालं नाही तर मला मजबुरीनं सगळ्या गोष्टी बाहेर आणाव्याच लागतील. मित्रांनो, तुम्हाला या गोष्टींवर काय वाटतं? प्रशासक, बॉडीवरची लोक, पोलीस प्रशासन काय नेमके करतात? तक्रार घेतील की नाही, कारवाई करतील की नाही, याबद्दल तुम्हाला काही म्हणायचं असेल तर कॉमेंट बॉक्समध्ये प्रतिक्रिया द्या. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा. चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा. हा व्हिडिओ तुम्ही फेसबुकच्या प्लॅटफॉर्मवर पाहत असाल तर तिथेही फेसबुकच्या पेजला लाईक करा, फॉलो करा, शेअर करा. धन्यवाद.